नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या श्रद्धा क्लासेसमधले दर आठवड्याला होणारी वीकली टेस्ट याचे व्हिडिओज आपण पाहत असाल, त्याचा तुम्हाला फायदा होतोच. आज आपण पाहणार आहोत वीकली टेस्ट नंबर 3 इंडियन पॉलिटी या विषयातील भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया ते संस्थानांचे विलीनीकरण ही प्रकरणं या टेस्टला आपण दिलेली होती आणि या प्रकरणांवर आधारित या टेस्टला विचारलेले 25 प्रश्न, या 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपल्या समोर. 1947 मध्ये भारतात अस्तित्वात असलेल्या 9 प्रांतांची यादी कोणती? या प्रश्नामधला पहिला शब्द आहे तो आहे 1947 मध्ये. म्हणजे या प्रश्नात अपेक्षित आहे की 1947 भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेला जे 9 प्रांत होते त्यांची यादी काय, म्हणजे त्यांची नावं काय आहेत आपल्याला पाहायची. तर 1947चा जो भारत आहे, 9 प्रांतांचा भारत आहे. 1947 पूर्वीचा जो भारत म्हणजे भारत पाकिस्तान हा भूभाग जेव्हा एकत्र होता त्यावेळेला प्रांतांची संख्या होती 11, पण 2 प्रांत पाकिस्तान भूभागामध्ये गेले आणि भारताच्या वाट्याला राहिलेले प्रांत आहेत एकूण 9. यामधला पहिला प्रांत आहे संयुक्त प्रांत, दुसरा प्रांत आहे मद्रास प्रांत, त्यानंतर आहे बिहार प्रांत, त्यानंतर मुंबई प्रांत, पश्चिम बंगाल, मध्य प्रांत व वऱ्हाड, त्यानंतर पूर्व पंजाब, ओडिशा आणि 9वा प्रांत आहे आसाम प्रांत. 1947चा आपला जो भारत आहे तो भारत अशा 9 प्रांतांनी बनलेला होता आणि इथं प्रांतांची नावं दिलेली आहेत. आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय, 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता असा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय मद्रास, बॉम्बे, बंगाल, बिहार, पंजाब, संयुक्त प्रांत, ओरिसा, आसाम, मध्य प्रांत. दुसरा पर्याय बंगाल, पंजाब, हरियाणा, गुजरात, मद्रास, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, आसाम. तिसरा पर्याय बंगाल, पंजाब, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार, गुजरात, आसाम, ओरिसा, दिल्ली. चौथा पर्याय बॉम्बे, मद्रास, पंजाब, आसाम, बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि ओरिसा. इथं दिलेले 9 प्रांतच 1947ला अस्तित्वात होते आणि त्यासाठीचा जो अचूक पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1. कारण पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला अपेक्षित असलेले प्रांत दिलेले आहेत, इतर पर्याय का चुकीचे आहेत यासाठी मी त्या राज्यांना गोल केलेलं आपल्याला दिसतंय. ठीक आहे, तर पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. 1950च्या राज्यघटनेतील भाग क अंतर्गत राज्य प्रमुख कोण होते? भारतीय राज्यघटनेमध्ये 29 राज्यांचा उल्लेख आहे. या 29 राज्यांची विभागणी 4 गटामध्ये करण्यात आली. पहिला आहे भाग अ, त्यानंतर आहे भाग ब, भाग क आणि चौथा आहे भाग ड. भाग अ हे ब्रिटिश प्रांतांसाठी होते. भाग ब हे संस्थानिकांसाठी होते. भाग क चं शीर्षक होतं कमिशनरांचे प्रांत आणि भाग ड मध्ये एकच प्रांत होता, अंदमान आणि निकोबार. आता प्रश्न काय विचारलेला आहे, 1950च्या राज्यघटनेतील भाग क अंतर्गत राज्य प्रमुख कोण आहेत? तर भाग क हे कमिशनरांच्या प्रांतांशी संबंधित आहेत. ठीक आहे, मग भाग क 1950च्या राज्यघटनेचा संदर्भ तर राष्ट्रपती हा राज्यप्रमुख असण्याचा संबंध नाही. राज्यपाल, मुख्यमंत्री ही पदं त्यावेळेला अस्तित्वात नाही आहेत कारण आपण 1950 मध्ये आहोत. ठीक आहे, आता भाग क अंतर्गत कमिशनरांचे प्रांत आहेत, त्यामुळे या विभागाचे जे प्रमुख आहेत ते आहेत मुख्य आयुक्त. म्हणून या प्रांतांना चीफ कमिशनरांचे प्रांत असं सुद्धा म्हटलं जात होतं. त्यामुळं दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुख्य आयुक्त. त्यानंतरचा आहे तिसरा प्रश्न. खालीलपैकी कोणते राज्य भाग ब अंतर्गत होते आणि त्यानंतरच्या काळात विलिनीकरणानंतर वेगळ्या राज्यात समाविष्ट झाले? आपण मगाच्याच प्रश्नासंदर्भात बघितलं होतं, भारतीय राज्यघटनेत 29 राज्य आहेत. त्यातला पहिला विभाग आहे भाग अ, त्यानंतर भाग ब, भाग क आणि भाग ड. या 29 राज्यांची विभागणी करताना भाग अ हे ब्रिटिशांचे प्रांत होते एकूण 9,
भाग ब संस्थानिकांचे प्रांत होते एकूण 9, भाग क कमिशनरांचे प्रांत होते 10 आणि भाग ड मध्ये एकच होतं अंदमान आणि निकोबार. आता इथं खालीलपैकी कोणते राज्य भाग ब अंतर्गत होते असा प्रश्न विचारलेला आहे. पहिला पर्याय आहे त्रावणकोर कोचीन, दुसरा आहे कुर्ग, त्यानंतर आहे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगालचा समावेश भाग अ मध्ये होतोय. उत्तर प्रदेश म्हणजेच संयुक्त प्रांत, संयुक्त प्रांताचं नाव नंतर उत्तर प्रदेश असं झालं, याचाही समावेश भाग अ मध्ये होता. कुर्ग याचा समावेश होता भाग क मध्ये आणि त्रावणकोर व कोचीन यांचा समावेश होता भाग ब मध्ये. आता इथं फक्त भाग ब अंतर्गत असणारं राज्य कोणतं हे अपेक्षित आहे, त्यामुळे याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 त्रावणकोर आणि कोचीन. आणि इथं आपण आणखीन एक नोंद घ्यायला हवी की त्रावणकोर आणि कोचीन हे सुरुवातीला भाग ब अंतर्गत होतं. भाग ब म्हणजे संस्थानिक प्रांत म्हणून ते होतं, पण विलिनीकरणानंतर ते केरळ या राज्याचा अविभाज्य भाग बनलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि त्रावणकोर कोचीन नंतर कोणत्या राज्यामध्ये समाविष्ट झालंय तर त्याचं उत्तर आहे राज्य केरळ. चौथ्या प्रश्नाकडे येऊयात आपण. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याने भाग ब मधील राज्यांचा काय प्रकार करण्यात आला. पुन्हा भाग ब वर आधारित हे राज्य आहेत. भाग ब हे संस्थानिक आहेत. आता भाग ब मधले असणारे संस्थानिक हे राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 1956 नंतर यांना नेमकं कशा पद्धतीने भारतामध्ये स्थान देण्यात आलं या संदर्भातला हा प्रश्न आहे. पहिला पर्याय त्यांना स्वतंत्र राज्यांचा दर्जा देण्यात आला, दुसरा पर्याय आहे ते केंद्रशासित प्रदेश बनले, तिसरा त्यांचं विलिनीकरण करून भारताचे नियमित राज्य त्यांना बनवलं गेलं आणि नंबर 4 त्यांना संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आलं. आता या 4 पर्यायांपैकी पहिला पर्याय जाईल तो पर्याय क्रमांक 4, कारण त्यांना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं नाही. दुसराही पर्याय निघून जाईल कारण त्यांना केंद्रशासित प्रदेशांचाही दर्जा दिला नाही. भाग क मधील जे प्रांत आहेत त्यांना मात्र केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला गेला होता. आता पहिला आणि तिसरा पर्याय आपल्या समोर आहे. पहिला पर्याय आहे त्यांना स्वतंत्र राज्यांचा दर्जा देण्यात आला आणि तिसरा पर्याय त्यांचे विलिनीकरण करून भारताचे नियमित राज्य बनवण्यात आले. आता एक लक्षात घ्या, भाग ब हे संस्थानिकांशी संदर्भात होते, त्यामुळे आधी त्यांचं विलिनीकरण करण्यात आलं आणि नंतर त्यांना नियमित राज्य बनवण्यात आलं. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पहिला जो पर्याय आहे त्याचा येणार नाही कारण त्यांना थेट स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आलेला नव्हता. ठीक आहे, विलिनीकरणाची प्रोसेस आणि त्यानंतर त्यांना नियमित राज्य बनवण्यात आलेलं होतं. ठीक, आणि याचं अगदी उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर जम्मू काश्मीर हे याचं उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते राज्य 1950च्या भारतीय राज्यघटनेच्या भाग ब मध्ये नव्हते. आता इथं विचारलेला प्रश्न आहे भाग ब मध्ये नसणारं राज्य कोणतं. ठीक आहे, आता मगाशी याचा उल्लेख आपण केलाच. भाग ब मध्ये या संस्थानिकांचे प्रांत होते. तर कोणकोणते प्रांत भाग ब मध्ये होते हे आपण पाहूयात. पहिला प्रांत आहे जम्मू काश्मीर, त्यानंतर हैदराबाद. मी मुद्दाम हैदराबाद इथं खाली लिहितोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्रम कळेल. जम्मू काश्मीर ते हैदराबाद यांच्या दरम्यान 5 प्रांत हे संस्थानिकांचे असलेले तुम्हाला दिसतात. पहिलं जम्मू काश्मीर, नंबर 2 पूर्व पंजाब, हा भाग पूर्व पटियाला याही नावानं ओळखला जात होता. नंबर 3 आहे राजस्थान, नंबर 4 आहे सौराष्ट्र हा भाग सध्याच्या गुजरात या राज्यामध्ये येतोय. त्यानंतर नंबर 5 विंध्य प्रदेश, नंबर 6 मध्य प्रदेश, त्यानंतर नंबर 7 हैदराबाद, नंबर 8 म्हैसूर आणि नंबर 9 त्रावणकोर. असे एकूण 9 प्रांत तुम्हाला दिसतात भाग ब मध्ये समाविष्ट असलेले. इथं विचारलेला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य भाग ब मध्ये नव्हते. ठीक आहे, पहिलं दिलंय भोपाळ. भोपाळचा समावेश भाग ब मध्ये नव्हतं तर ते भाग क मधलं राज्य आहे भोपाळ. जम्मू काश्मीरचा समावेश आहे का? आहे. त्रावणकोर कोचीन आहे का? आहे. कुर्गचा समावेश सुद्धा भाग क मध्ये होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4
हे दोनही प्रांत भाग ब मध्ये नव्हते, त्यामुळे ते उत्तर येणं अपेक्षित आहे. 1 आणि 4 पर्याय 1 आणि 4 कुठे आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यामुळे या दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण तुम्हाला अभ्यास करत असताना भाग अ मधली राज्य कुठली आहेत, भाग ब मधली कुठली आहेत, भाग क मध्ये कुठली आहेत आणि अर्थात भाग ड मध्ये अंदमान निकोबार, तर त्या राज्यांची नावं सुद्धा तुम्हाला पाठ करावी लागणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण प्रश्न येताना इतक्या सखोलपणे विचारला जाणार आहे. आणि ही स्पर्धा परीक्षा असल्यामुळं स्पर्धा परीक्षेत कुठलाही प्रश्न दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाही. आणि हळूहळू स्पर्धा वाढत आहे, त्यामुळे अभ्यासाचा आवाका सुद्धा आपल्याला वाढवावा लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कलम 3 अंतर्गत राज्य विधानसभेने प्रस्तावाला विरोध केल्यास त्याचे काय परिणाम होतात. हा दिलेला प्रश्न आहे कलम 3च्या संदर्भात. कलम 3 नुसार एखाद्या राज्यामध्ये केला जाणारा बदल म्हणजे राज्याचं केंद्रशासित प्रदेश बनवणं, केंद्रशासित प्रदेशाचं रूपांतर राज्यामध्ये करणं, एका राज्यातून 2 राज्य निर्माण करणं, 2 राज्यांचं मिळून एक राज्य निर्माण करणं, राज्यांची सीमा बदलणं, राज्यांचं नाव बदलणं, या सगळ्या गोष्टी कलम 3 अंतर्गत केल्या जातात. ठीक, तर कलम 3 अंतर्गत राज्य विधानसभेने एखाद्या प्रस्तावाला विरोध केला तर त्याचे परिणाम काय होतात, असा हा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं, प्रस्ताव रद्द होतो. नंबर 2, प्रस्ताव परत पाठवला जातो. नंबर 3, संसद निर्णय घेऊ शकते. नंबर 4, सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते. आता एक लक्षात घ्या, कलम 3 या अंतर्गत राज्यांच्या स्वरूपामध्ये, राज्यांच्या नावामध्ये, राज्यांच्या सीमेमध्ये बदल करण्याचा अंतिम अधिकार जो आहे तो केवळ संसदेला आहे. पण संसदेला असा कायदा करण्यापूर्वी संबंधित राज्याचा विचार घ्यावा लागतो. पण संबंधित राज्याने दिलेला आपला विचार जो आहे तो संसदेवर बंधनकारक नसतो, त्यामुळं संसद अंतिम निर्णय घेऊ शकते. पर्याय क्रमांक 3 हे कलम 3 अंतर्गत राज्य विधानसभेने प्रस्तावाला विरोध केल्यास काय परिणाम होणार आहे, तर संसद त्याबद्दल अंतिम निर्णय घेणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 7वा, कलम 3च्या अंमलबजावणीसाठी संसद काय विचार करते. मगाशी झालेल्या संकल्पनेवरच आधारित कलम 3 या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेला आहे. पहिला पर्याय, संबंधित राज्याचे अनुमोदन बंधनकारक आहे. बंधनकारक आहे का राज्याचं मत? नाही. नंबर 2, संबंधित राज्याचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. सल्ला अनिवार्य म्हणजे बंधनकारक आहे का? नाही. पर्याय क्रमांक 4, राज्यांची मंजुरी आवश्यक आहे. मंजुरी आवश्यक आहे का? नाही. इथं केवळ राज्यांचा विचार घेतला जातो आणि तो विचार केवळ सल्लागारी स्वरूपाचा असतो, तो बंधनकारक नसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3, राज्य विधानसभेचे मत फक्त सल्लागार स्वरूपाचे आहे, ते संसदेवर बंधनकारक नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनेत कलम 3चा उपयोग करण्यात आलेला आहे. पहा, कलम 3 वर फिरवून फिरवून प्रश्न विचारलेत. याचं कारणच एक होतं की विद्यार्थ्यांची तयारी चांगली व्हावी. कन्सेप्ट विद्यार्थ्यांना कळाला पाहिजे, मुद्दा विद्यार्थ्यांना कळाला पाहिजे, त्यामध्ये येणारे प्रश्न कसे आहेत, त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, काठिण्य पातळी काय आहे, या सगळ्याचा विचार करून आपण या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न देत असतो. खालीलपैकी कोणत्या घटनेत कलम 3चा उपयोग करण्यात आलेला आहे. पहिलं, 2014 मध्ये आंध्र प्रदेशचं विभाजन. 2000 मध्ये उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडची निर्मिती. पर्याय क्रमांक 3, 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात यांचं विभाजन. आता कलम 3 मी मगाशी बोललोच होतो, कलम 3 कशाशी संबंधित आहे. कलम 3 नुसार एखाद्या राज्याचं स्वरूप बदललं जाऊ शकतं, राज्याचं नाव बदललं जाऊ शकतं, राज्यांची सीमा बदलली जाऊ शकते. स्वरूप म्हणजे काय? एका राज्यातून 2 राज्य निर्माण करणे. बॉम्बे प्रांतातून महाराष्ट्र आणि गुजरात असे 2 प्रांत निर्माण झाले. किंवा उत्तर प्रदेश या एका प्रांतातून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, मध्य प्रदेशमधून मध्य प्रदेश आणि झारखंड, बिहार प्रांतातून बिहार आणि मध्य प्रदेशमधून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, बिहार प्रांतातून बिहार आणि झारखंड, आणि 2014 मध्ये आंध्र प्रदेश या एका प्रांतातून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशी 2 राज्य वेगळी झालेली आहेत. म्हणजे स्वरूप बदललं म्हणजे काय? एका राज्यातून 2 राज्यांची निर्मिती होणं किंवा 2 राज्यांचं मिळून एक राज्य बनू शकतं, किंवा एखाद्या राज्यातील एखादा भाग हा केंद्रशासित प्रदेश बनू शकतो, किंवा संपूर्ण राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं जाऊ शकतं.
उदाहरणार्थ जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन भाग जम्मू काश्मीर राज्यातून वेगळे केले आणि दोघांनाही सध्या केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिलेला आहे. किंवा काय केलं जातं, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला राज्यांचा दर्जा दिला जाऊ शकतो. हिमाचल प्रदेश आधी केंद्रशासित प्रदेश होतं, नंतर त्याला राज्याचा दर्जा दिला गेला. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर आधी केंद्रशासित प्रदेश होतं, नंतर त्याला राज्याचा दर्जा दिला गेला. त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश होते, नंतर त्यांना राज्यांचा दर्जा दिला गेला. हे सगळं घडतं कलम 3 नुसार. मग इथं काय विचारलंय की कलम 3 चा वापर खालीलपैकी कोणकोणत्या घटनांमध्ये करण्यात आलाय. पहिला पर्याय 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन कलम 3 नुसार झाले का? हो, झालंय. पर्याय क्रमांक 2, 2000 मध्ये उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडची निर्मिती कलम 2 च्या अनुषंगाने झालेली आहे का? हो. पर्याय क्रमांक 3, 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात यांचं विभाजन कलम 3 च्या अनुषंगाने झालेलं आहे का? हो. तर यासाठी उचित पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. कारण वरीलपैकी सर्व गोष्टी या कलम 3 चा उपयोग करून झालेल्या आहेत, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भाषावार राज्य पुनर्रचनेनंतर 1956 मध्ये कोणते नवीन राज्य निर्माण झाले? भाषावार राज्य पुनर्रचना 1956 मध्ये असं म्हटलंय. 4 पर्याय दिलेत: केरळ, गोवा, तेलंगणा आणि झारखंड. झारखंड राज्य म्हणून अस्तित्वात आलं सन 2000. बिहारमधून झारखंड हे राज्य वेगळं झालं. तेलंगणा राज्य म्हणून अस्तित्वात आलं 2014. आंध्रमधून तेलंगणा वेगळा झाला. गोवा 1962 मध्ये सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झालेला होता. गोवा या प्रांताला 1987 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे गोव्याची निर्मिती राज्य म्हणून 1987, तेलंगणा 2014, झारखंड 2000. पहिला पर्याय आहे केरळ. केरळ राज्य म्हणून अस्तित्वात आलं 1956. 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती झाली आणि या 7व्या घटना दुरुस्तीनुसार 7×2=14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. या 14 पैकीच एक राज्य आहे केरळ, त्यामुळं याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, केरळ. इथं सुद्धा पहा, राज्यांची निर्मिती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करावी लागेल. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेपासून ते 2014 मध्ये राज्यांची झालेली जी काही निर्मिती प्रक्रिया आहे, तो जो क्रम आहे, त्यासाठी असलेलं सन किंवा त्याचं जे साल आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहे, कारण त्यावरती प्रश्न येतात. आणि विशेषतः 2000 मध्ये झालेला बदल म्हणजे पहिल्यांदा मध्य प्रदेश मधून छत्तीसगड, नंतर उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड आणि नंतर बिहार मधून झारखंड हे राज्य बाहेर पडलंय. त्यामुळे त्यांचा क्रम, त्या तारखा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. पुढचा प्रश्न, 1956च्या भाषावार पुनर्रचना कायदा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे अस्तित्वात आला? घटना दुरुस्ती अपेक्षित आहे. ठीक आहे. आता इथं पहा काय म्हणलंय. 1956 भाषावार पुनर्रचना कायदा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे अस्तित्वात आला? 7वी घटना दुरुस्ती, 9वी, 8वी, 6वी. मगाशीच मी उल्लेख केला होता. 1956 मध्ये जे 14 राज्य अस्तित्वात आले, 7व्या घटना दुरुस्तीनुसार 7×2=14 राज्य अस्तित्वात आलेले आहेत. पण उर्वरित घटना दुरुस्त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. पर्याय क्रमांक 2, 9वी घटना दुरुस्ती. 9वी घटना दुरुस्ती पश्चिम बंगालमधील बेरोबारी युनियन नावाचा प्रांत आपण त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानला देण्यासाठी 9वी घटना दुरुस्ती केली होती. बेरोबारी युनियन हा प्रांत आपण त्यांना दिला 9व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतर 6वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे. आंतरराज्यीय आणि वाणिज्याच्या संदर्भातला जो काही कर आहे, तो कर संघ राज्य या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. 6वी घटना दुरुस्ती ही संघाला म्हणजे केंद्राला त्यांचे अधिकार वाढवणारी आणि राज्य सूचीतले राज्यांचे अधिकार कमी करणारी ही घटना दुरुस्ती आहे 6वी घटना दुरुस्ती. 8वी घटना दुरुस्ती इथं दिलेली आहे. 8व्या घटना दुरुस्तीनुसार SC, ST आणि अँग्लो इंडियन यांना 10 वर्षांसाठी त्यांचं राजकीय आरक्षण वाढवण्यात आलेलं होतं. कोणासाठी? SC, ST आणि अँग्लो इंडियन यांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण 10 वर्षांसाठी वाढवलेलं आहे. प्रश्न विचारला 1956च्या भाषावार पुनर्रचनेचा कायदा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे अस्तित्वात आला? तर पहिला पर्याय आहे 7वी घटना दुरुस्ती. बाकीच्या सुद्धा घटना दुरुस्त्या आपण व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. खालीलपैकी अयोग्य विधान शोधा. पहिलं, गोवा या स्वतंत्र राज्याचा दर्जा 1986 मध्ये देण्यात आला. चूक. 1986 मध्ये देण्यात आलेला नाही, तो 1987 मध्ये देण्यात आला. पहिलं विधान चुकीचं आहे.
मिझोराम याला स्वतंत्र राज्याचा दर्जा 1986 मध्ये देण्यात आला, अगदी बरोबर 1986. म्हैसूरचे नाव कर्नाटक असं 1973 मध्ये करण्यात आलं, अगदी बरोबर. दादरा नगर हवेली यास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 1962 मध्ये देण्यात आला, चूक, हा दर्जा दिला गेला 1961 मध्ये. आता इथं काय शोधायला सांगितलंय? अयोग्य विधान शोधायला सांगितलेलं आहे. पहिलं विधान अयोग्य आहे आणि चौथं विधान अयोग्य आहे. हा पर्याय तुम्हाला जिथं दिसेल तो आपला अचूक पर्याय असेल. तर 1 आणि 4 अयोग्य, पर्याय क्रमांक 3 1 व 4 अयोग्य. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. प्रश्न क्रमांक आहे 12. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य काय आहे हे शोधायचं आहे. पहिला पर्याय आहे लक्षद्वीप कलकत्ता उच्च न्यायालयाअंतर्गत, नंबर 2 लडाख लडाख उच्च न्यायालयाअंतर्गत, नंबर 3 अंदमान निकोबार केरळ उच्च न्यायालयाअंतर्गत आणि नंबर 4 यापैकी नाही. आता या प्रश्नाचं जर आपण स्वरूप बघितलं तर केंद्रशासित प्रदेश आणि हे केंद्रशासित प्रदेश कोणत्या उच्च न्यायालयाअंतर्गत येतात या संदर्भातला हा प्रश्न आहे. सध्या आपल्या देशामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. यापैकी दिल्ली आणि जम्मू काश्मीर या 2च ठिकाणी हायकोर्ट आहे, म्हणजे उच्च न्यायालय आहे. उरलेले जे 6 केंद्रशासित प्रदेश आहेत ते इतर हायकोर्टाच्या आधिपत्याखाली येतात. पहिला पर्याय आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश केरळ उच्च न्यायालयाच्या आधिपत्याखाली येतं. इथं दिलंय कलकत्ता उच्च न्यायालयाअंतर्गत, पहिला पर्याय चुकलेला आहे, पहिला पर्याय चुकलेला आहे. नंबर 2 लडाख. लडाख हे केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या अंडर येतं, त्यामुळे इथं दिलेलं आहे लडाख उच्च न्यायालयाअंतर्गत, हेही विधान चुकलेलं आहे. नंबर 3 आहे अंदमान निकोबार. अंदमान निकोबारचा समावेश कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अंतर्गत होतो, इथं दिलंय केरळ उच्च न्यायालयाअंतर्गत, त्यामुळे 1 2 3 तीनही चुकलेले आहेत. योग्य वरीलपैकी कुठलंही योग्य नसल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. या प्रश्नावरून आपल्याला आणखीन इतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते कोणकोणत्या हायकोर्टा अंडर येतात याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे, त्या प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची आहे. पुढचा प्रश्न आहे लडाखी भाषेचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 8 परिशिष्ट होती. आता परिशिष्टांची संख्या आहे एकूण 12. या परिशिष्टांपैकी जे 8वे परिशिष्ट आहे हे 8वं परिशिष्ट भारतीय भाषांशी संबंधित आहे. सुरुवातीला या 8व्या परिशिष्टामध्ये 14 भाषा होत्या. सध्या भाषांची संख्या आहे 22. तर 14 ते 22 हा प्रवास करताना एकूण 3 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यातली पहिली घटना दुरुस्ती आहे 21वी घटना दुरुस्ती, दुसरी आहे 71वी घटना दुरुस्ती आणि तिसरी आहे 92वी घटना दुरुस्ती. भाषेच्या संदर्भात घटना दुरुस्त्या पाहत असताना एक संख्या आवर्जून लक्षात ठेवा, ती संख्या आहे 143. कारण 21व्या घटना दुरुस्तीने केवळ एकाच भाषेचा समावेश केलाय, 71व्या घटना दुरुस्तीने 4 भाषांचा समावेश केलाय आणि 92व्या घटना दुरुस्तीने एकूण 3 भाषांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषा समाविष्ट झालेली आहे. त्यानंतर 71व्या घटना दुरुस्तीनुसार नेपाळी, मणिपुरी, कोकणी आणि चौथी भाषा आहे लडाखी. लडाखी भाषेचा समावेश झालाय 71व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि 92व्या घटना दुरुस्तीनुसार ज्या 3 भाषा समाविष्ट झालेल्या आहेत त्यामध्ये पहिली भाषा आहे बोडो, दुसरी आहे संथाली आणि आहे मैथिली. प्रश्नामध्ये विचारले लडाखी भाषेचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने झाला, तर ती घटना दुरुस्ती आहे 71वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 2. इथं तुम्हाला दिसेल 21वी घटना दुरुस्ती दिले, 92वी दिले, 71वी दिले. 96वी जी घटना दुरुस्ती आहे ती सुद्धा भाषेच्या संदर्भात आहे. इथं फक्त काय झालं तर उडिया हे नाव बदलण्यात आलं. आधी होतं ओरिया, त्याचं नाव बदलण्यात आलं उडिया. ओरिसाची जी भाषा आहे राज्यभाषा ती उडिया ही बनवण्यात आली 96वी घटना दुरुस्तीनुसार. तर या 4 घटना दुरुस्त्या भाषेशी संबंधित आहेत. 21वी, 71वी, 92वी आणि 96वी घटना दुरुस्ती, हे लक्षात ठेवा. सुकाणू समिती या महत्वपूर्ण समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
भारताची घटना निर्मिती होत असताना वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या आणि त्या समित्यांचं प्रमुख पद महत्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेलं होतं. तर इथं विचारलेलं आहे सुकाणू समिती. चौथा पर्याय दिलाय पट्टाभी सीतारामय्या. तिसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू, के.एम. मुन्शी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर सुकाणू समितीचं अध्यक्षपद दिलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एक लक्षात घ्या, जेवढ्या महत्वाच्या समित्या आहेत त्या सर्व समित्यांचं अध्यक्षपद कोणाकडे होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेला ते आवर्जून विचारलं जातं. के.एम. मुन्शी यांच्याकडे सुद्धा काही समित्या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरूंकडे तर बऱ्याच समित्या होत्या. संघ राज्य घटना समिती, संघ राज्य अधिकार समिती. पट्टाभी सीतारामय्या यांच्याकडे गृह समिती होती. त्यानंतर मुख्य प्रशासकांच्या प्रांतांवरील समिती त्यांच्याकडे होती. तर अशा समित्या आणि त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते परीक्षेला वारंवार विचारले जातात. त्यामुळं अभ्यास करत असताना आवर्जून त्याचं रिव्हिजन करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, दोन देशांचा सीमा प्रश्न असेल तर त्यासाठी घटना दुरुस्तीची तरतूद नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कधी दिला? आता एक लक्षात घ्या की कलम 3च्या अंतर्गत आणि कलम 2च्या अंतर्गत, कलम 2 आणि कलम 3, परकीय भूमी जर भारतामध्ये समाविष्ट होणार असेल तर कलम 2चा वापर संसद करते आणि भारतातल्या राज्यांचं स्वरूप, नाव किंवा सीमा बदलायची असेल तर कलम 3चा वापर संसद करते. पण भारताची भूमी जर दुसऱ्या देशाला द्यायची असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागते. अगदी 9वी घटना दुरुस्ती जी झालेली आहे, बेरोवारी युनियन हा प्रांत आपण पूर्व पाकिस्तानला तेव्हा दिला होता, त्यावेळेला आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागली होती. निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता घ्यावी लागली होती. आता इथं काय प्रश्न विचारलाय, दोन देशांचा सीमा प्रश्न असेल म्हणजे भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, भारत अफगाणिस्तान, भारत चीन असा जर सीमा प्रश्न असेल तर त्यासाठी घटना दुरुस्तीची तरतूद नाही. तर असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की दोन देशांचा सीमावाद हा संयुक्त बैठकीने किंवा दोघांच्या संगनमताने राजनैतिक संबंधाने तो सोडवला पाहिजे आणि हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय 1969. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे इंडियन पॉलिटिकला, त्यामुळे तुमच्या वाचनात आला नसेल तर आपल्या नोटबुकमध्ये नोट करायला अजिबात विसरू नका. 1969 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे. पुढचा प्रश्न, 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यामुळे पंजाब आणि हरियाणा यांचं विभाजन कधी झालं? 1956 मध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आणि त्यानंतर मग राज्यांचा हा प्रवास, सुरुवातीला 14 राज्य ते आता असलेले 28 राज्य, सुरुवातीला 6 केंद्रशासित प्रदेश आणि सध्या असलेले 8 केंद्रशासित प्रदेश, असा हा प्रवास आलेला आहे. प्रश्नामध्ये मेन्शन केलंय पंजाब आणि हरियाणा यांचं विभाजन कधी झालं, तर पंजाब आणि हरियाणा यांचं विभाजन झालं 1966ला. एकच प्रांत होता पंजाब प्रांत. भाषेच्या आधारे त्यांच्यामध्ये विभागणी झाली. पंजाबी भाषा बोलणाऱ्यांचा पंजाब आणि खास करून हिंदी भाषेचा जो पट्टा आहे तो हरियाणा, असे दोन प्रांत 1966 मध्ये निर्माण झाले आणि दोघांची संयुक्त राजधानी म्हणून चंदीगड निर्माण झालं आणि या चंदीगडला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा सुद्धा दिला गेला, हेही लक्षात घ्या. आता इथे 1960 दिलाय, पर्याय तर आपल्याला मिळालाय पर्याय क्रमांक 3, पण बाकीचे उरलेले पर्याय काही संबंधित आहेत का, तर निश्चित आहे. 1960 मध्ये बॉम्बे प्रांत, मुंबई राज्य जे आहे ते मुंबई राज्य 2 राज्यांमध्ये विभागलं, महाराष्ट्र मराठी भाषिक लोकांचा, कारण हे द्विभाषिक होतं, आणि त्यानंतर गुजरात. त्यामुळे या 2 राज्यांची निर्मिती 1960 मध्ये झाली आहे. 1956 7वी घटना दुरुस्ती झाली आहे, ज्याबद्दल आपण काही प्रश्नांमध्ये बोललोच. 14 राज्य निर्माण झालेत, 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेत आणि 1970 मध्ये हिमाचल प्रदेश हे होतं केंद्रशासित प्रदेश. या हिमाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला 1970 मध्ये. इथं आपल्याला उत्तर तर मिळालेलंच आहे, पण इतर महत्वाचे साल कशाशी संदर्भात आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मी मगाशी प्रश्नाच्या वेळेला पण तुम्हाला बोललो होतो की 1956 मध्ये 14 राज्य ते सध्या असलेले 28 राज्य हा प्रवास, सुरुवातीला 6 केंद्रशासित प्रदेश आणि आता असलेले 8 केंद्रशासित प्रदेश, हा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. अयोग्य विधान कोणते आपल्याला निवडायचे? पहिला पर्याय, झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड या राज्यांची निर्मिती 2000 मध्ये झाली. नंबर 2, झारखंड 14 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार राज्यापासून विभाजित झालं. उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेश राज्यापासून विभाजित झालं. नंबर 4, छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्य प्रदेश राज्यापासून विभाजित झालं. पहा आता, झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड 1, 2, 3 या 3 राज्यांची निर्मिती 2000 मध्ये झाली का? झाली.
राज्यांची नावं बरोबर आहेत, साल सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आता झारखंड 14 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार राज्यापासून विभाजित झालं का? झालं. उत्तराखंड उत्तर प्रदेशमधून वेगळं झालं का? झालं. छत्तीसगड मध्य प्रदेशमधून वेगळं झालं का? झालं. 2000 मध्ये हे घडलेलं आहे का? घडलेलं आहे. आता या पर्यायामध्ये तुम्हाला नेमकी तारीख माहिती असायला पाहिजे. एक लक्षात घ्या, पहिल्यांदा मध्य प्रदेश याच्यामधून छत्तीसगड वेगळा झालेला आहे. नंबर 2 उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड वेगळा झालेला आहे. आणि नंबर 3 बिहार मधून झारखंड वेगळा झालाय. आणि यांच्या तारखा सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. 1 नोव्हेंबर या दिवशी छत्तीसगडची निर्मिती बरोबर आहे. 9 नोव्हेंबर या दिवशी उत्तराखंडची निर्मिती बरोबर आहे. पहिला तर पर्याय बरोबरच आहे. झारखंड 14 नोव्हेंबर 2000 रोजी असं म्हटलंय, इथं चुकलेलं आहे 14 नोव्हेंबर, कारण ऍक्च्युली तारीख आहे 15 नोव्हेंबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं विधान असल्यामुळे आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे. आपण पर्याय क्रमांक किती निवडणार? पर्याय क्रमांक 2 निवडणार आहोत. ठीक आहे. म्हणजे इथं राज्यांची निर्मिती ही कोणत्या साली झाली, यासह कोणत्या दिवशी झालेली आहे, ती सुद्धा आपल्याला तिथपर्यंत जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण काही प्रश्नांमध्ये आपल्याला तेही विचारलं जाऊ शकतं. कोणत्या भारतीय राज्याचे नाव आधी आसाम हिल्स होते, असा हा प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेत: नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. ठीक आहे. आता नागालँडची निर्मिती, नागालँड हे आसाम मधून वेगळं झालेलं राज्य 1963 मध्ये. मणिपूर आणि त्रिपुरा 1972 मध्ये या दोघांना, मणिपूर आणि त्रिपुरा ऍक्च्युली 1956 मध्ये हे केंद्रशासित प्रदेश होते. 1972 मध्ये यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळं नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा या तिघांचाही संबंध आसाम हिल्स म्हणून आसामचा नाहीये. पण मेघालयचा मात्र संबंध आहे, कारण मेघालय हे सब स्टेट ऑफ आसाम म्हणजे आसामचं उपराज्य म्हणून ओळखलं जात होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे मेघालयची राज्य म्हणून निर्मिती मणिपूर आणि त्रिपुरा यांच्या सोबत कधी झाली आहे? 1972 मध्ये झाली आहे. मेघालय पूर्वी केंद्रशासित प्रदेश नव्हतं. मेघालय पूर्वी उपराज्य होतं. कोणत्या राज्याचं? आसाम या राज्याचं. आणि मेघालयला काय म्हणून ओळखलं जात होतं? आसाम हिल्स म्हणून ओळखलं जात होतं. त्यामुळं अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मेघालय. पुढच्या प्रश्नाकडे येतोय. भारताच्या संविधानाचे संविधानिक सल्लागार कोण होते? हा प्रश्न सुद्धा आयोगाने बऱ्याचदा विचारलेला आहे. ठीक आहे. ज्या वेळेला एकूण 11 सत्र झाली, त्यातलं पहिलं सत्र डिसेंबर 1946 ला चालू झालं. पहिला दिवस 9 डिसेंबर 1946, दुसरा दिवस 11 डिसेंबर 1946 आणि तिसरा दिवस 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर उद्दिष्टांच्या ठरावाला गेला होता. 9 डिसेंबरला तात्पुरते अध्यक्ष नेमण्यात आले होते. पण 11 डिसेंबर ही तारीख ही खूप महत्वाची आहे, कारण या दिवशी आपण कायम स्वरूपीचे अध्यक्ष नेमले, या दिवशी आपण कायम स्वरूपीचे उपाध्यक्ष नेमले आणि याच वेळेला आपण कायदेविषयक सल्लागार सुद्धा नेमलेले आहेत. ठीक आहे. तर ही नेमणूक कधी झाली आहे? 11 डिसेंबर 1946 पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील हा दुसरा दिवस होता. पर्याय दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, संविधानिक सल्लागार होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि के एम मुन्शी हे दोघे सुद्धा मसुदा समितीचे सदस्य होते, ते संविधानिक सल्लागार होते. तर ती भूमिका पार पाडली B.N. राव. आणि B.N. राव यांची संविधानिक सल्लागार या पदावरती जी नेमणूक केली संविधान सभेने, ती तारीख आहे 11 डिसेंबर 1946, सत्र पहिलं, दिवस दुसरा. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. राज्याचे धोरण निर्देशित तत्व भारताने कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतलेली आहेत? भारतीय राज्यघटनेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की घटनाकारांनी जवळजवळ 60 पेक्षाही जास्त देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्या देशामध्ये कोणकोणती तत्व प्रभावीपणे अंमलात आलेली आहेत यांचं चिंतन केलं, समीक्षण केलं, ते संविधान सभेसमोर मांडलं आणि ज्या गोष्टी आग्रहानं मान्य करायच्या होत्या त्या गोष्टी मान्य केल्या. त्यामुळे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या लोकशाहींमध्ये ज्या ज्या संकल्पना अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणल्या गेल्या होत्या त्या संकल्पना आपण आपल्या देशाच्या संविधानामध्ये स्वीकारल्या आणि आपली लोकशाही अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न केला. तर राज्याचे धोरण मार्ग निर्देशित तत्व, ज्याला आपण मार्गदर्शक तत्व असं म्हणतो, हे कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतलं असा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय दिलाय फ्रान्स. फ्रान्स कडून आपण गणराज्य नावाची एक कन्सेप्ट घेतली. फ्रान्स कडून आपण घेतलं समता, बंधुता हे तत्व. त्यामुळे फ्रान्स हा उचित पर्याय नाही. नंबर 2 आहे जर्मनी. जर्मनीकडून आपण
मूलभूत हक्क हे आणीबाणीच्या वेळेस स्थगित होऊ शकतात. ही तरतूद आपण जर्मनीकडून घेतली, त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचा काही संबंध येत नाही. चौथा पर्याय आहे ब्रिटन. ब्रिटनकडून आपण संसदीय ज्या सगळ्या संकल्पना आहेत संसदीय स्वरूपाच्या त्या आपण ब्रिटनकडून घेतलेल्या आहेत. यामध्ये द्विगृही सभागृह असलेलं संसद, कॅबिनेट व्यवस्था, संसदीय विशेषाधिकार, राष्ट्रपतीचं पद, पंतप्रधानाचं पद, एकेरी नागरिकत्व अशा काही तरतुदी आपण ब्रिटनकडून घेतलेल्या आहेत. राहिला पर्याय तिसरा आयर्लंड. आयर्लंडकडून 3 महत्वाच्या तरतुदी घेतल्या. त्यातली पहिली तरतूद आहे मार्गदर्शक तत्व. मार्गदर्शक तत्व हे आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे, त्यामुळे इथं उचित पर्याय येणार आहे आयर्लंड. तर तुम्हाला आपण कोणत्या देशांकडून कोणती तत्व घेतलेली आहेत ती तत्व माहिती असायला पाहिजेत. लक्षात आलं? जसं फ्रान्सकडून घेतलंय तसं रशियाकडून काही तत्व घेतली आहेत, जपानकडून घेतली आहेत, कॅनडाकडून घेतली आहेत, अमेरिकेकडून घेतली आहेत, दक्षिण आफ्रिकेकडून सुद्धा घेतलेली आहेत. तर त्या देशांमधून आपण कोणती तत्व घेतलेली आहेत हे आपल्याला पाठ करावं लागेल, कारण परीक्षेला ते विचारलं जातं. तर आयर्लंडकडून आपण घेतलेली आहेत मार्गदर्शक तत्व, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं उचित उत्तर आहे. पुढे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला? तर दिल्लीला राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्राचा दर्जा देण्यात आला 69वी घटना दुरुस्ती. 69वी घटना दुरुस्ती 1991-92 नुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असा दर्जा देण्यात आलेला होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे 69वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? 4 पर्याय दिलेले आहेत पहा. प्रश्न दिलाय पहिले सुरुवातीचे केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत? अंदमान निकोबार बेट, दिल्ली, चंदीगड, गोवा. दिल्ली, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, मणिपूर, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गोवा, दादरा नगर हवेली, दमन दीव, चंदीगड, लक्षद्वीप आणि नागालँड. ठीक आहे. आता चौथ्या पर्यायात नागालँड दिले. नागालँड तर काय केंद्रशासित प्रदेशच नव्हतं, त्यामुळे चौथा पर्याय येणार नाही, हा निघून गेला. दुसरा पर्याय जम्मू काश्मीर आणि लडाख हे तर अलीकडेच निर्माण झालेले आहेत, त्यामुळे हा सुद्धा पर्याय गेला. बरोबर आहे का? 31 ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आला होता, त्यामुळे तोही पर्याय येणार नाही. आता पर्याय क्रमांक 1 आणि 2. तर सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेट, दिल्ली, चंदीगड आणि गोवा. आणि नंबर 2 दिल्ली, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट, मणिपूर, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश. 1956 मध्ये 14 राज्यांसोबत 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले होते. यामध्ये होतं अंदमान निकोबार, त्यानंतर होतं दिल्ली, त्यानंतर होतं लक्षद्वीप, मणिपूर, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश. हे 6 केंद्रशासित प्रदेश सुरुवातीला. नंतर पुदुच्चेरी समाविष्ट झालं, तो भाग आहे. ओके. आता पहिला पर्याय जर बघितला तर पहिल्या पर्यायामध्ये मणिपूर, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश यांचा उल्लेख नाही, त्यामुळे या 2 पैकी उचित पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2 म्हणून आपण हे निवडू शकतो. लक्षात आलं का? इथं पुदुच्चेरी आहे, हे नंतर समाविष्ट झाले ऍक्च्युअली, पण या 2 पैकी एक निवडायचं आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 निवडू शकतो, कारण यामध्ये 6 केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांचा समावेश उत्तर क्षेत्रीय परिषदेत होतो? 1956 मध्ये जसं 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले, तसे 5 क्षेत्रीय परिषद सुद्धा अस्तित्वात आले. आणि 6वं क्षेत्रीय परिषद 1971 मध्ये अस्तित्वात आलं, ज्याला आपण उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषद या नावाने ओळखतो. ठीक आहे. आता इथं काय विचारलंय? उत्तर क्षेत्रीय परिषद. उत्तर क्षेत्रीय परिषद. चौथा पर्याय आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मणिपूर यांचा समावेश होतो उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषदेत, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. गुजरात, महाराष्ट्र, गोवा इथपर्यंत ठीक, पण मध्य प्रदेश म्हटलंय. गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा हे पश्चिम क्षेत्रीय परिषदेत येतात, मध्य प्रदेश मध्य क्षेत्रीय परिषदेत येतं, त्यामुळे हे चुकलं. उत्तर प्रदेश, उत्तराखंड इथपर्यंत ठीक. उत्तर प्रदेश, उत्तराखंड मध्य क्षेत्रीय परिषदेत येतं. बिहार, झारखंड पूर्व क्षेत्रीय परिषदेत येतात, त्यामुळे ही चूक. विचारलेला प्रश्न आहे उत्तर क्षेत्रीय परिषद. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख आणि नवी दिल्ली यांचा समावेश होतो उत्तर क्षेत्रीय परिषदेमध्ये, त्यामुळे इथं पहिला पर्याय हा 23व्या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर क्षेत्रीय परिषद वगळता उरलेले जे 5 क्षेत्रीय परिषद आहेत त्यामध्ये
कोणकोणते राज्य येतात, कोणकोणती केंद्रशासित प्रदेश येतात आणि त्यांचे मुख्यालय कुठे आहेत, हे 3 मुद्दे अभ्यासणं खूप गरजेचं आहे, कारण आयोगाने त्या मुद्द्यांवर प्रश्न विचारलेला आहे. भारताचा सर्वात मोठा आणि सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सर्वात मोठा दिल्ली, सर्वात मोठं सर्वात लहान पुदुच्चेरी, सर्वात मोठं जम्मू काश्मीर, सर्वात लहान लक्षद्वीप, सर्वात मोठा अंदमान निकोबार, सर्वात लहान चंदीगड, सर्वात मोठा लडाख आणि सर्वात लहान लक्षद्वीप. क्षेत्रफळांच्या नुसार सर्वात मोठा आणि सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता हे विचारलंय. तुम्ही भूगोलामध्ये हे शिकताच. सर्वात मोठा आहे लडाख आणि सर्वात लहान आहे लक्षद्वीप. ओके, लडाख हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं आहे, जे की आपल्याला माहिती असलंच पाहिजे, आणि सर्वात लहान आहे लक्षद्वीप. 25व्या प्रश्नाकडे येऊयात. केंद्रशासित प्रदेशांची संसद कायद्याद्वारे कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था असते? केंद्रशासित प्रदेशांची व्यवस्था इथं म्हणले संसद कायद्यानुसार कोणत्या प्रकारची असते? केंद्रशासित प्रदेश, केंद्राकडून ज्यांचा कंट्रोल होतो, संसद कायदा करून ज्यांची व्यवस्था ठरवते, असे प्रदेश. या प्रश्नामध्ये महत्वाची वाक्य किंवा शब्दरचना आहे संसद कायद्याद्वारे कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था असते. पहिलं, पूर्णतः केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली. नंबर 2, काहींना विधिमंडळ व काहींना नाही. नंबर 3, सर्वांना स्वतंत्र विधिमंडळ. नंबर 4, राज्यपालाद्वारे कार्य चालते. सध्या एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. या 8 केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन राज्यपालामार्फत चालत नाही. काही ठिकाणी प्रशासक आहेत आणि काही ठिकाणी नायब राज्यपाल आहेत. त्यामुळे चौथा पर्याय निघून गेला. तिसरा पर्याय, सर्वांना स्वतंत्र विधिमंडळ आहे. सर्वांना आहे का? नाही. DJP, D फॉर दिल्ली, J फॉर जम्मू, P फॉर पुदुच्चेरी, या 3च ठिकाणी स्वतंत्र विधिमंडळ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा निघून गेला. आता राहिले 2 पर्याय, पूर्णतः केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आणि काहींना विधिमंडळ व काहींना नाही. ठीक आहे. आता जरी केंद्रशासित प्रदेश पूर्णतः नियंत्रणाखाली असले तरी ते 100% केंद्रशासित प्रदेशांच्याच कंट्रोलमध्ये आहेत का? नाहीत. कारण काही ठिकाणी विधानसभा असल्यामुळे त्यांना सुद्धा तसे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 कडे जर आपण पाहिलं तर या 2 पर्यायांमधला उचित पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. काहींना विधिमंडळ आणि काहींना नाही, अशा पद्धतीने संसदेने कायदा करून त्यांची शासन व्यवस्था ठरवलेली आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्र हो, या टेस्टमध्ये असे 25 प्रश्न विचारलेले होते. प्रश्नांचं स्वरूप वरवर जरा सोपं वाटत असलं तरी ज्यांचा अभ्यास सखोल आहे त्यांनाच उत्तरापर्यंत पोहोचता येतं. अर्थात ह्या सराव परीक्षा आहेत. तुमचा जितका चांगला सराव होईल तितकेच तुम्ही त्या विषयामध्ये तयार होणार आहात. त्या विषयांमधले मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि अंतिमतः जी परीक्षा, ज्या परीक्षेला आपण सामोरे जाणार आहोत त्या परीक्षेची तयारी चांगली होणार आहे. ठीक आहे. तर श्रद्धा अकॅडमीमध्ये दर आठवड्याला या पद्धतीचे हे टेस्ट होतात. जर कोणाला अशा पद्धतीची टेस्ट, फक्त टेस्ट लावायची असेल तर तुम्ही श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता. ऑफिसला तुम्ही भेट देऊ शकता. टेलिग्रामवर वेगवेगळे कंटेंट आम्ही तुमच्यासाठी देत असतो, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि जर कोणाला सिरियसली अशा पद्धतीच्या सराव चाचण्या द्यायच्या असतील, जे की अनेक विद्यार्थी क्लासमधले तर आहेत पण क्लास बाहेरचे सुद्धा विद्यार्थी अशा पद्धतीची टेस्ट देण्यासाठी आपल्या युनिटकडे येतात, त्या पद्धतीनं या टेस्टचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर निश्चितपणे तो लाभ तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.